ना मी तुमची, तरी माझ्यावर विश्वास नाही ठेवत तुम्ही। आई काय बोलायचं? मी नाहीये गुन्हेगार, मी इतकी लाचार नाही होऊ शकत, मी कधीच नाही होऊ शकत इतकी लाचार। आई अगं बस काय बस करू स्वानंदी, घरच्यांचाच विश्वास नाहीये तर बाहेरच्यांना काय दोष देणार? मी नाहीये गुन्हेगार, मी नाहीये गुन्हेगार। आई नको इतका त्रास करून घेऊ, तुझ्यावर नाही अविश्वास दाखवते का? हे दाखवतायत ना पण अविश्वास, मी असं करेन का? मी किती डोकं न लावता बोलत असले, विचार न करता बोलते, फटकड आहे मी, पण मी असं चोरीबिरी नाही करू शकत काही। एक मिनिट आहे, एक मिनिट। हे बघ मला अधिराचाच कॉल येतोय, मी बोलतो तिच्याशी। चोर म्हणतात काय मला? मी नाही केली चोरी। हॅलो हॅलो रो, तुला कळलं असेलच ना आतापर्यंत? हो कळलं। रो, टू बी व्हेरी फ्रँक, जे झालं ते व्हायला नको होतं। म्हणजे नाही काय म्हणायचंय तुला? अधिरा लिसन टू, हे बघ माझ्या आईने काही केलेलं नाहीये, तिने माझी शपथ घेतली आहे, ऍटलीस्ट तू तरी तिच्यावर विश्वास ठेव। अरे रो मला असं काही म्हणायचं नाहीये, जरा व्यवस्थित ऐकून तर घे ना। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आजचा इतका चांगला दिवस होता आणि तो स्पॉइल झाला एकाच गोष्टीमुळे। काय स्पॉइल झालं? नाही सांग ना मला, काय स्पॉइल झालंय? हे बघ जर माझ्या आईने काही केलंच नाहीये तर काही स्पॉइल व्हायचा प्रश्नच कुठे येतो? हे बघ जर तू माझ्या आईला असंच ब्लेम करणार असशील ना तर पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कळतंय ना? त्यापेक्षा आय फील अधिरा तू ना खरंच लग्नाचा एकदा विचार कर। आर यू सिरियस रो? येस आय एम सिरियस। परत घसरलास तिकडे? तुला कळत नाहीये का मी काय बोलते ते? तू जरा समजून घे ना, मी असं काही बोलतच नाहीये। का तुला लग्न टाळण्याचा बहाणा करायचंय? बहाण्याचा काय संबंध? मी जे बोलतोय ते एकदम प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक बोलतोय। यू नो व्हॉट, माझं चुकलं, मी ना तुला फोनच करायला नको होता। तुला ना माझे इमोशन्सच कळत नाही। मला काय वाटलं माहितीये, तू आता माझ्यासाठी इमोशनली अवेलेबल असशील, पण नाही। आय एम सॉरी, मी ना तुझ्याकडनं जरा जास्तच अपेक्षा करते। इनफॅक्ट ना मी कॉलच नसता केला ना तर बरं झालं असतं। बाय। काय अधिरा, काय झालं? तो रो इडियट, त्याचं मला ऍटलीस्ट 10 वेळा तरी बोलून झालं असेल। लग्नाचा परत एकदा विचार करूया, लग्नाचा परत एकदा विचार करूया। अरे किती ऍज इफ मीच त्याच्या मागे लागली आणि त्याला लग्नच नाही करायचे। मला असं वाटलं होतं की तो इमोशनली अवेलेबल असेल माझ्यासाठी, बट ही इज बीइंग सच अ फूल। सतत मला भीती, सतत टांगती तलवार माझ्या डोक्यावर। पिंड्या मला खूप हर्ट होतं आणि तो समजूच शकत नाहीये। मी ना सतत याच भीतीमध्ये असते की आता लग्न मोडेल, आता काहीतरी विषय मध्ये येईल आणि परत रो लग्न मोडेल। अधिरा हे बघ असं काही होणार नाहीये। अरे पण पिंट्या दादा तो सारखा असं बोलतो यार। हे बघ तरी सुद्धा तुमचं लग्न मोडणार नाही, मी असं होऊ देणार नाही, ट्रस्ट मी। हॅलो हॅलो, बोलू शकतो? हां बोला। आज ज्वेलरी शॉप मध्ये जे काही झालं, एक मिनिट। त्यामुळे आम्ही सगळे दुखावले गेलोय। आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आमच्या आईने ह्यातलं काहीच केलेलं नाहीये। तुमच्या आईच्या विषयावर मला बोलायचंच नाहीये। ओ मला वाटलं तुम्हाला त्याबद्दलच बोलायचं असेल। मला रोहन बद्दल बोलायचंय। आता रोहनने काय केलंय? त्याचं आणि अधिराचं भांडण झालं या गोष्टीमुळे। हो होऊ शकतं ना, आता तोही डिस्टर्ब आहे ह्या सगळ्या प्रकारामुळे, बोलला असेल कदाचित काहीतरी। आम्हाला काही आनंद नाही झाला या सगळ्यात, कळलं ना? दुखावले आम्ही पण गेलोय, पण आम्ही सोडून देतोय हा विषय। तुम्ही फोन का केला होतात? तुम्ही जरा रोहनला प्लीज समजवा, त्यालाही हेच सांगा की जे झालं ना ते झालं, सोडून दे, नाहीतर अधिरा। ऐका ना, मी काय म्हणते, रोहन आणि अधिरामध्ये होणारी भांडणं आहोत तेच दोघं सॉल्व्ह करू शकतात। ते मोठे आहेत की नाही, लग्न करणार आहेत आता, त्यांना लग्न करायचंय, एकत्र राहायचंय, एकमेकांबरोबर संसार करायचा आहे, सो त्यांच्यातल्या गोष्टी ते सोडवू शकतील। प्रत्येक वेळी आपण त्यांना नाही समजावू शकत, कारण आपण आयुष्यभर त्यांच्या संसारात नाही ना त्यांची भांडणं सोडवू शकणार आहोत। अहो मला आपली भांडणं सोडवता येत नाहीत, मी त्यांची काय सोडवणार आहे? हे बघा, या गोष्टीवरून तुम्हाला जर का तुमचा निर्णय बदलायचा असेल तर निर्णय बदलायचा असता ना तर कधीच बदलला असता।
मी फोन केला कारण मला असं वाटलं की रोहन आणि आदिराच्या बाबतीत तुमच्या कानावर गोष्टी घालाव्या. त्यातून तुम्ही मला शहाणपणाच्या 4 गोष्टी ऐकवाल याची कल्पना होतीच मला. पण तरी तुम्हाला माहिती असावं एवढंच मला वाटलं म्हणून मी फोन केला. बाकी निर्णय झालेला आहे, तो काही बदलणार नाही. लग्न होणार आणि ठरलेल्या मुहूर्तावरच होणार. बाय. हे बघ, आता जे झालं ते झालं, पण आता उठ. बसून काय राहिली आहेस? अगं किती कामं पडली आहेत. करा तुम्ही. मला ज्यांनी नाही होत आहे, मला नाही करता येणार आहे. आयुष्यात एवढा अपमान नाही झाला माझा. एवढा मोठा अपमान केला माझा. चोर म्हणाले मला. डोक्यातून जात नाहीये या गोष्टी. किती विसरायचा प्रयत्न केला तरी विसरता येत नाहीये मला. मुळात त्या आदिराच्या आईने पोलीस का बोलवले? का बोलवले सांग? तिथल्या तिथे प्रकरण मिटवता नसतं आलं? की माझ्या बॅगेमध्ये मी टाकलं होतं का? मला माहितीये का कोणी टाकलं होतं ते? पण तिथल्या तिथे प्रकरण मिटवता नसतं आलं का? पोलीस बोलवून माझी नालस्ती केली. जोपर्यंत ती आदिराची आई माझी माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी लग्नालाच येणार नाही. जा. अगं काय बोलतेस तू हे मंदा? उद्या मुहूर्त मिळवायचे आपल्याला आणि तुझी ही नाटकं चालू आहे. आणि हे बघ, तुला जर जमणार नसेल ना तर काही हरकत नाही, तू लग्नाला येऊच नकोस. मी बाजूला सुपारी ठेवतो आणि रोहनच्या लग्नाचे सगळे विधी करतो. सारखं आपलं वर माई मी मुलाची आई. अगं आपल्या मुलीचं सुद्धा लग्न होणार आहे. अगं जशी त्यांची मुलगी लग्न करून आपल्या घरी येणार आहे, तशी आपली मुलगी सुद्धा लग्न करून त्यांच्या घरी जाणार आहे. बाबा जरा सावकाश, थोडा श्वास घ्या बरं, शांत व्हा. नंदू नाही ग, मला कळतच नाहीये. हे बघ, जे झालं ना ते चुकीचं आणि वाईट झालंय. आणि मी हेही मान्य करतो की हिनं हे केलेलं नाहीये. पण असं अडून बसण्यात काही अर्थ आहे का? अगं जसं आपल्या मुलाचं लग्न आहे तसं मुलीचंही लग्न आहे. हे विचारून कसं चालेल म्हणता? बरं चुकलं माझं. नाही करणार असं. तुम्ही शांत व्हा. पाणी प्या. येईन लग्नाला. पाणी प्या. बरं वाटतंय का? हो. तुम्ही पडता का? नाही, बरं आहे. मला कळतंय तुमच्यात वाद झालेत. वाद नाही रे समर, मला वाद घालायचाच नाही आणि मला आवडतही नाही, तुला तर माहितीये. आणि तुमच्याशी कसला वाद घालणार? तुम्ही तर माझी मुलं आहात. फक्त हे काळजीपोटी सांगते मी. अरे पण काही झालं तरी विषय माझ्या लग्नावर काय येतो? अरे पण मेन विषय तुझ्याच लग्नाचा आहे ना आता. हो ना, मग ते करायचं की नाही करायचं हे डिस्कशन्स का होतात सारखे इथे? मॉम, आय नो रोहन आणि त्याच्या फॅमिलीला यू डोंट लाईक. मला कळतं ते आय एम नॉट अ फूल. आणि म्हणून ते सारखं सांगायची गरज नाहीये. मला नाही आवडत हे सगळं. आदिरा, आवाज चढून बोलू नकोस. आई आहे तुझी.